डायरी देखील ताब्यात घेण्यात आली। विनोद तावडेंच्या डायरीत 15 कोटींच्या नोंदी असल्याचं बवियाच्या कार्यकर्त्यांनी म्हटलंय। विरारमध्ये शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याला मारहाण करण्यात आली आहे। बविया कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचं आरोप करण्यात आलाय। शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याला बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली। मारहाणीचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय। सुदेश चौधरी पदाधिकाऱ्यांचंच नाव आहे। विवांत हॉटेलमध्ये पैसे वाटत असल्याचा आरोप बहुजनच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला। त्यानंतर ही मारहाण करण्यात आली। अधिक माहिती जाणून घेऊ। आमचे प्रतिनिधी मयूर वानखेडे सध्या आपल्या संपर्कात आहेत। मयूर, काय नेमकं घडलंय? पुन्हा एकदा मारहाण करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। बरोबर आहे। विवांत हॉटेलमध्ये भाजपकडून पैसे वाटप असल्याचं उघड झालेलं आहे। भाजपचे नेते विनोद तावडे यांच्यावरती देखील गुन्हा नोंद करण्यात आला आहे। याच वेळी वसईचे तालुका पदाधिकारी सुदेश चौधरी, जे शिंदे गटाचे पदाधिकारी आहेत, त्यांना बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्याकडून चोप देण्यात आला आहे। हा व्हिडिओ सध्या जोरदार प्रचंड सोशल मीडियावर जो आहे तो व्हायरल होतो आहे। सुदेश चौधरी हे एकनाथ शिंदे यांच्या गटाचे प्रमुख पदाधिकारी म्हणून ओळखले जातात वसई विरार शहरातले। बहुजनच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावरती आरोप केलेला आहे की या पैसे वाटपामध्ये त्यांची प्रमुख भूमिका होती आणि याच प्रकरणी बहुजनच्या कार्यकर्त्यांनी त्यांना चोप दिलेला आहे। धन्यवाद महेंद्र, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। पैसे वाटतात सगळे।